नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत ताई आपल्यासोबत आहे. ताई, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचं स्वागत केलं जाणारं नागरी सत्कार आहे, काय सांगा? आज आमच्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. त्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी एक ठराव मांडला होता की आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे आहे आणि नागपूर जिल्ह्यात आणखी 2 मंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये बनलेले आहे. त्यांचा सत्कार नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने घ्यावा असा ठराव त्यांनी मांडलेला होता. आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदला आहे आणि माननीय सुनीलजी केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषदमध्ये मार्गदर्शनात त्यांच्या कार्य करत आहोत. आमची एक विचारधारा आहे, जरी त्यांनी तो विरोधी पक्षनेते असेल, मुख्यमंत्री भाजपचे असेल, पण ते भाजपचे जे निवडणुकीपर्यंत होते आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेचे मुख्यमंत्री आहे आम्ही असं ते समजतो. आणि त्यांनी जर तो ठराव मांडला की त्यांचा सत्कार नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने व्हावा, तर आमच्या नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षांनी त्यांना होकार दिला आणि सगळ्या सभागृहांनी एकमताने ठराव घेतला की त्यांचा आपण जिल्हा परिषदेच्या वतीने नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार घ्यावा. तर आम्ही त्याच्यासाठी तयार झालेलो. काँग्रेसची सत्ता आहे असं असतानाही भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांचा सत्कार होतोय. हो, तर याच्यावरून कळते की काँग्रेस पक्षाची विचारधारा, मानसिकता काय आहे. विरोध करायच्या वेळेस आम्ही नक्कीच विरोध करत असतो, पण ज्या वेळेस अशा गोष्टी येते की ठीक आहे एका मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि मंत्र्यांचा सत्कार घ्यावा, त्याच्यासाठी आम्ही होकार दिला. तरी विरोधी असेल तर विरोधीची भूमिका जेव्हा निभवायची असते आणि जेव्हा विकास कामाचा आणि जनतेचा विषय येते तेव्हा आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत विरोध करतो. पण एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जर हा प्रस्ताव मांडला म्हणून आम्ही त्यांना मंजुरी दिली. कधी सत्कार होणार आहे, स्वरूप कसं असणार आहे कार्यक्रमाचं? आम्ही तर त्या सत्कार घेण्यास तयार आहोत, पण तो सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवशी स्वीकारेल त्याच दिवशी आम्ही तो सत्कार घेण्यास तयार आहोत. प्रस्ताव कसा कुणाच्या मार्फत पाठवला? नागपूर जिल्हा परिषदेच्या सीओच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रस्ताव पाठवू तिथे की आणि घेऊ तेथे सत्कार. नक्कीच नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे असं असतानाही भाजपचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा सत्कार नागपूर जिल्हा परिषद करणार आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.